का केला? बाप म्हणून सुद्धा. स्वतःला बाबा म्हणून घेण्यापेक्षा तुम्ही मला आई बाबा म्हणून अशी हाक मारायला शिकवली. आईची आठवण तुझ्या मनामध्ये कायम स्वरूपात असावी म्हणून मला लहानपणीच तुला सोडून गेली तर ती मग तू जन्मभर बाबा बाबा करत राहिला असता. आई महत्वाची नाही म्हणून मी मला स्वतःला आई बाबा असं म्हणून घेतलं. अहो पण मग मी तिला भेटतो ना तिथे जाऊन. आता मला जसं आई बाबा म्हणतो तसं तिला भेटताना बाबा आई असं म्हणत जाणं. काहीतरीच बाबा बरं बाबा, हे सगळं झालं का आणि कशामुळे? नियती, दुसरं काय. अहो पण तुम्ही कधीच प्रयत्न केला नाही ताईला परत बोलवण्याचा? केला ते आज आईची आठवण खूप येते. आता आठवणी आली एवढी तरी ती आठवायला हवी ना. तुझ्या मनातली आईची आठवण ही कायम स्वरूपात राहायलाच पाहिजे तुझ्या मनामध्ये म्हणून ते ठेवण्यासाठी माझ्यातला बाप विरळ होत गेला रे. चिचला या पट्ट्याच्या पायजम्यासारखा. अहो पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले, कसं आणि का झालंय सगळं? मला काही प्रश्नांची उत्तर हा काळ प्रश्नांसोबतच बरोबर घेऊन जातो. मग आपल्याकडे उलट फक्त एक प्रश्न शिकतो. साहित्यिक म्हणून विषय नका टाळू. जाऊ दे रे, जाऊ दे. रेडिओला कसं मस्त असतं रे, बरं असतं. आपल्याला एखादं गाणं नाही आवडलं ना तर आपण बिनधास्त स्टेशन बदलून टाकायचं, दुसरं गाणं ऐकायचं. पण तुम्ही तर तुमच्या रेडिओवरचं स्टेशन सुद्धा बदललेलं नाही. त्या काळामध्ये आमच्याकडे रेडिओ होता पुढे एक वॉकी टॉकी होता आहे, 1 to 1 कॉरस्पॉन्डन्स. ओव्हर अँड आउट एकदा झालं की संपलं सगळं. आम्ही इकडे हलो 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 करत राहायचं, काही नाही व्हायचं तिकडे. पण बाबा मी आताशी पाहतो की तुम्ही खूप एकटं फील करताय. नाही रे, आधारपण आहे. एकटं कशाला? अरे माझ्याकडे हा ट्रान्झिस्टर आहे, माझी पुस्तकं आहे, तू आहे आणि आता काही दिवसानंतर या घराला घरपण देण्यासाठी नंदिनी सुद्धा येणार आहे ना. बरं काय बरं विचारे म्हणत होतो तुला मी, पण तू समोर सापडतच नव्हता ना. आता सापडलाय म्हणून विचारतो. तू नंदिनीला विचारलं का काय करायचं ते लवकर करा रे बाबा, लग्न करा आणि मला बोलवा रे लग्नाला. मला बोलवा म्हणजे काय बाबा? काहीतरीच तुमचं. आणि जमल्यास आईला सुद्धा. आम्हाला आशीर्वाद हवेच आहेत तुमचे. हे असे हात ताटकळत ठेवून उभा आहे मी कितीतरी वर्षापासून. तू याच्या खाली येशील तेव्हाच आशीर्वाद देईन ना तुला मी. काय करायचं ते लवकर कर रे बाबा. आत्ता लवकर करायची म्हणजे एकच गोष्ट, ऑफिस करता तयार व्हायचंय. लवकर लवकर लवकर. आणि असाच जाऊ नको, काहीतरीच नाव लाजतो. एवढा मोठा घोडा झाला, लाजतो काय रे? अरे मोठ्या माणसाने कसं निर्लज्ज असायला पाहिजे.